लोकसभा निवडणुकीत विजयाचं स्टेशन गाठण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारची इलेक्शन एक्सप्रेस अगदी सुसाट निघाली आहे। गेल्या काही दिवसात राज्य सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धडाकेबाज घोषणा आणि निर्णयांचा सपाटाच लावला। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण, सरकारी हॉस्पिटल्समध्ये सर्वांसाठी मोफत औषधं, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ, कुलाबा ते सिप्स मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याला मान्यता, मराठा समाजासाठी 20% आरक्षणाची शिफारस। लोकसभा निवडणुकांच्या उंबरठ्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारची लोकोपयोगी निर्णय घेण्याची लगीनघाई सुरू आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कधी नव्हे ते वायुवेगानं कामाला लागलेत। अगदी परवापर्यंत पृथ्वी मिसाईल सुस्त पडून होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याबद्दल जाहीर कान उघडणी केली। काकांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही थेट कॅबिनेटमध्ये तोफ डागली। कामं होणार नसतील तर सरकार बाहेर पडण्याचा इशारा अजितदादांनी दिला। त्याशिवाय काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचा आणि आमदारांचाही दबाव वाढत गेला। ही मात्रा बरोबर लागू पडली। 1.5 महिन्यांपूर्वी पृथ्वीबाबांनी अचानक गाडीचा गिअर बदलला आणि सरकार फुल स्पीडनं कामाला लागलं। या काळात प्रत्येक कॅबिनेट बैठकीत सरासरी 10 निर्णय घेण्याचा धडाकाच पृथ्वी सरकारनं लावला। आता निर्णयांची सेंचुरी मारण्याच्या जवळ सरकार पोहोचलंय। लोकसभेच्या निवडणुका आता अगदी हातातोंडाशी आल्यामुळे पृथ्वीबाबांनी मास्टर स्ट्रोक लगावलाय। 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली आहे। दिनांक 1/1/95 किंवा त्यापूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या झोपडीत प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडपट्टी निर्गमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्वांसाठी मोफत औषधं उपलब्ध करून देण्याचा निर्णय म्हणजे इलेक्शनचा बूस्टर डोसच म्हणावा लागेल। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना मोफत औषधी व वैद्यकीय साहित्य सामुग्री कन्झ्युमेबल उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य शासनाने तयार केली आहे। केंद्रातील काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे। लोकसभा निवडणुकीत या नाराजीचा फटका महाराष्ट्रात बसू नये यासाठीच पृथ्वीबाबांनी धडाकेबाज निर्णयांची पोतडी उघडली आहे। आघाडी सरकारची ही हात की सफाई आता कितपत यशस्वी होते ते निवडणुकीत दिसेलच। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।